वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। लास्ट लेक्चरमध्ये आपण कोएफिशिएंट ऑफ करिलेशनमध्ये स्पीयरमन रँकचे न्यूमेरिकल सॉल्व केले होते। बघा तेच न्यूमेरिकल पुढे कंटिन्यू करणार आहे। एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे, सिंपली तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे, न्यूमेरिकलला सॉल्व करायचं आहे। पण आजच्या लेक्चरमध्ये जे न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे थोडेसे डिफरंट असणार आहेत। मग इथे फॉर्म्युल्यामध्ये मी थोडासा इथे चेंज केलेला आहे। मग इथे जे आपले न्यूमेरिकल असतील ते रिपीटेड व्हॅल्यूचे असतील, म्हणजे एखादी व्हॅल्यू काय झाली असेल ते रिपीट झाली असेल तर त्याला रँक कशी द्यायची हे आपण समजून घेणार आहे आणि त्यानुसार इथे फॉर्म्युला आपण अप्लाय करणार आहे। बघा रिपीटेड व्हॅल्यू म्हणजे काय, बघा इथे 18 इथे रिपीट झालेलं आहे 2 टाइम्स, त्यानंतर 25 25 25 3 टाइम्स रिपीट झालेलं आहे, 30 30 2 टाइम्स रिपीट झालेलं आहे। असे न्यूमेरिकल कसे सॉल्व करायचे हे समजून घेणार आहे। बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपला जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। मग आता न्यूमेरिकल सॉल्व करू। क्वेश्चन 3चं सोल्यूशन। जो हॉरिझॉन्टल डेटा आहे तो आपल्याला व्हर्टिकल राईट डाऊन करायचा आहे। फाइंड द स्पीयरमन्स रँक करिलेशन कोएफिशिएंट फॉर द डेटा। बघा एक्स आणि वाय, बघा एक्स आणि वायचा डेटा दिलेला आहे। हॉरिझॉन्टल डेटा आहे तो व्हर्टिकल राईट डाऊन करून घेऊ। बघा स्पीयरमन्स रँकचा डेटा आपल्याला इथे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला लागतील। एक्स वाय त्यानंतर R1 R2 तर डी आय आणि डी आयचा स्क्वेअर, एकदम सिंपल आहे। एक्स असेल एक्स, इथे असेल वाय, इथे असेल R1, इथे असेल R2, इथे असेल डी आय, इथे असेल डी आयचा स्क्वेअर। एक्सची व्हॅल्यू काय आहेत 10 12 18 18 15 17 40, then y 15 19 25 30 25 25 30। मग इथे आपल्याला काय द्यायचे आहे, प्रत्येक डेटाला इथे रँक द्यायची आहे। आता टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आपले किती आहे तिथे, बघा टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 1 2 3 4 5 6 7, म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत n = 7। म्हणजे आपल्याला इथे मॅक्झिमम टू मिनिमम जायचं आहे, म्हणजे मॅक्झिममला रँक 1 देऊ आणि मिनिममला रँक 7 देऊ। बघा आता त्यानुसार पण इथे व्हॅल्यू काय आपली रिपीट आहे। आता बघा एक्सचा डेटा चेक करू। मॅक्झिमम व्हॅल्यू काय 40, इथे काय येईल तुमचा रँक 1 येईल। त्यानंतर मॅक्झिमम व्हॅल्यू कोण आहे 18च मॅक्झिमम व्हॅल्यू। बघा 18 इथे रिपीट झालेला आहे 2 टाइम्स। बघा म्हणजे इथे 2 इथे 3। बघा रँकनुसार बघा 18 काय झाला 2 टाइम्स रिपीट झाला आहे, पण इथे मी त्याची पोझिशन काय दिली 1 नंतर 2 आणि 3 दिली। बघा रेड पेनने लिहिलेलं आहे, तर ब्लॅक पेनने नंतर लिहितो, सांगतो याचं कसं कॅल्क्युलेशन करायचं, याची रँक द्यायची कशी। बघा 140 नंतर 40 मॅक्झिमम व्हॅल्यू, त्याला रँक 1 दिला, नंतर 18 रिपीट आहे म्हणून एकाला 2 केलं एकाला 3 केलं, म्हणजे सेकंड नंतर थर्ड। त्यानंतर बघा 18 पेक्षा छोटी व्हॅल्यू कोणती आहे 17, तो का असेल 1 2 3 नंतर 4th, त्यानंतर 15 तुमचं काय येईल 5, त्यानंतर 1 2 ला 6 आणि इथे 7। आता बघा आता इथे याची व्हॅल्यू कशी लिहायची इथे वाटलं तुम्ही तो लिहून दाखवतो। बघा 3 + 2 काय होईल, बघा 3 + 2 किती होईल 3 + 2 5। बघा आता 18 किती वेळा रिपीट झालेला आहे 2 वेळा रिपीट झालेला आहे। बघा 18 किती वेळा रिपीट झालेला आहे 2 टाइम्स। बघा 3 + 2 5, बघा 3 + 2 5 किती वेळा रिपीट झाला 2 वेळा, मग इथे काय येईल 5 / 2, मग इथे 2.5 2.5, मग इथे किती येईल 2.5। दोघांची रँक काय असेल सेम असेल 2.5 2.5। आता सेम वायच्या डेटासाठी करू। बघा परत एकदा तुम्हाला दाखवतो वायचा डेटा आपण इथे करू। मॅक्झिमम व्हॅल्यू काय बघा इथे वायमध्ये 30 मॅक्झिमम आहे, याला फर्स्ट रँक दिली, अगेन 30 रिपीट आहे, याला सेकंड रँक दिली। त्यानंतर 25, बघा 25 3 टाइम्स रिपीट आहे, म्हणजे इथे 3 इथे 4 आणि इथे 5। बघा त्यानंतर 19 6
आणि 157. बघा मॅक्झिममकडून आपण मिनिममकडे गेलो. फक्त ह्या ज्या व्हॅल्यू आहेत तर वाटलं रेड पेननी शो करतो सुरुवातीला. बघा सर्वात पहिले आपण 30चं कॅल्क्युलेशन करू. काय इथे 1 मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणून 1 केलं आणि दुसरी व्हॅल्यूला मॅक्झिमम म्हणून 2 केलं. सेम. आता बघा याची पोझिशन काय बघा इथे. मग याची पोझिशन काय 1 + 2. बघा 1 + 2 किती वेळा रिपीट झालेला आहे. 2 वेळा रिपीट झाला आहे. 1 + 2 काय होईल 3. मग 3/2 काय येईल 1.5. मग इथे किती येईल 1.5. आता नेक्स्ट बघा. आता तुमचा 25ची रँक आहे 3rd. अगेन 25 4th. अगेन 25 5th. आता बघा 3rd 4th आणि 5th याची पोझिशन काय आहे 3rd 4th आणि 5th डिवाइड बाय किती वेळा रिपीट झालं आहे 3 टाइम्स. मग इथे डिवाइडला काय येईल 3 येईल. बघा 3 + 4 + 5 3 + 4 + 5 डिवाइड बाय 3 किती आलं 4. याच्या इथे किती पोझिशन येईल सगळ्यांची पोझिशन येईल 4 4 आणि 4. बघा अशा प्रकारे तुम्हाला रिपीटेड व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर डी आय म्हणजे काय R1 - R2. बघा डी आय म्हणजे काय R1 - R2. 7 - 7 काय 0. 6 - 6 काय 0. 2.5 - 4 2.5 - 4 किती येईल -1.5. 2.5 - 1.5 2.5 - 1.5 1 5 - 4 1 4 - 4 0 1 - 1.5 0.5. बघा 1 - 1.5 मायनस बघा 1 - 1.5 मायनस 0.5. आता त्याचा स्क्वेअर आहे बघा. आता डी आयचा स्क्वेअर 0चा स्क्वेअर 0 0चा स्क्वेअर 0 मायनस 1.5चा स्क्वेअर मायनस 1.5चा स्क्वेअर 2.25 1चा स्क्वेअर 1 1चा स्क्वेअर 1 0चा स्क्वेअर 0 मायनस 0.5चा स्क्वेअर. मायनसचा स्क्वेअर हमेशा काय असतो पॉझिटिव्ह असतो 0.25. याचं आपल्याला काय पाहिजे समेशन. याचं काय पाहिजे आपल्याला समेशन ऑफ डी आय स्क्वेअर. बघा इथे काय येईल 2.25 + 1 + 1 0.25 किती येत आहे 4.5 किती येत आहे 4.5. बघा आता आपल्याला सिम्पल आता एफची व्हॅल्यू सर्वात पहिले कॅल्क्युलेट करायची आहे. नंतर तो स्पियरमनचा फॉर्म्युला यूज करायचा. बघा एफचा फॉर्म्युला लिहून घेतो. ॲडजस्टमेंट फॅक्टर किंवा करेक्शन फॅक्टर F = m × m² - 1 डिवाइड बाय 12. बघा एफची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. कोणासाठी कॅल्क्युलेट करायची बघा इथे तुमचं काय काय रिपीट झालेलं आहे. बघा हा 18 तुमचा रिपीट झालेला आहे. 18 रिपीट झालेला आहे. त्यानंतर तुमचं इथे 30 रिपीट झालेला आहे. त्यानंतर तुमचं 25 रिपीट झालेलं आहे. म्हणजे बघा एक्स्ट्रा डेटामध्ये F18 तुमचा रिपीट झालेला आहे. नंतर F30 तुमचा रिपीट झालेला आहे वायच्या डेटामधला आणि वायच्या डेटामधला F25 तुमचा रिपीट झालेला आहे. आता बघा आता एमची व्हॅल्यू काय असेल जेवढ्या वेळा रिपीट झाला आहे ती व्हॅल्यू तुमची काय असेल एम असेल. बघा 18 2 टाइम्स रिपीट झालेला आहे. F30 2 टाइम्स रिपीट झालेला आहे आणि 25 तुमचा 3 टाइम्स रिपीट झालेला आहे. बघा 18 तुमचा 2 टाइम्स रिपीट झालेला आहे. 18 2 टाइम्स 30 2 टाइम्स 25 3 टाइम्स. सिम्पली फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. बघा एम किती आहे 2 F18साठी 2 × 2² - 1 डिवाइड बाय 12 प्लस 30साठी सेम 2 × 2² - 1 डिवाइड बाय 12 प्लस 25साठी सेम 3 × 3² - 1 डिवाइड बाय 12. बघा एफची व्हॅल्यू किती येते. एफची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. 2 × 2² - 1 2 × 2² - 1 डिवाइड बाय 12 इथे येते 0.5. इथे पण सेम 0.5ची आणि इथे 3 × 3² - 1 डिवाइड बाय 12 किती आलं 2.
बघा एफचा आन्सर किती येतं आहे, ॲडजस्टमेंट फॅक्टर 2 प्लस 0.5 प्लस 0.5 येतं 3. एफची व्हॅल्यू किती आली 3. एफची व्हॅल्यू किती आली 3. सेम रँक स्पियरमन्स फॉर्म्युला, रँक स्पियरमन्स रँक कोएफिशिएंट ऑफ करिलेशनचा फॉर्म्युला R इज इक्वल टू 1 मायनस 6 ब्रॅकेटमध्ये समेशन ऑफ DI स्क्वेअर प्लस F डिवाइड बाय n क्यूब मायनस n. बघा आरची व्हॅल्यू 1 मायनस 6 इंटू समेशन ऑफ DI स्क्वेअर किती आला आहे 4.5 प्लस एफची व्हॅल्यू किती आहे 3 डिवाइड बाय n क्यूब मायनस n. एनची व्हॅल्यू किती आहे 7. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत 7 मायनस 7. आरचं तुमचं आन्सर येतं आहे बघा 6 इंटू बघा सर्व पहिले करून घेऊ 4.5 प्लस 3 इंटू 6 डिवाइड बाय 7 क्यूब मायनस 7 1 मायनस आन्सर 0.866. 0.866 झालं तुमचं फर्स्ट आन्सर. थोडं तुम्हाला लेंदी वाटेल रिपीटेड व्हॅल्यू असल्यामुळे, एकदम सिम्पल आहे. सिम्पली तुम्हाला इथे फॉर्म्युले फॉलो करायचे. बघा याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करा, देन आपण नेक्स्ट न्यूमेरिकल सॉल्व करू. याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करा. देन फोर्थवाला न्यूमेरिकल सॉल्व करू. एकदम सिम्पल आहे, सेम तुम्हाला स्टेप्स इथे फॉलो करायचे आहेत. बघा विंटर 22च्या एक्झाममध्ये विचारलेलं आहे कॅल्क्युलेट स्पियरमन्स रँक करिलेशन कोएफिशिएंट. एक्सचा डेटा दिलेला आहे, वायचा डेटा दिलेला आहे. बघा फोर्थवाला न्यूमेरिकल सॉल्व करू. क्वेश्चन फोर्थचं सोल्युशन. बघा एक्स आणि वाय दोघांचा डेटा इथे आपल्याला यूज करायचा आहे, न्यूमेरिकलला सॉल्व करायचं आहे. हॉरिझॉन्टल डेटा आहे तो व्हर्टिकल राईट डाऊन करू. हॉरिझॉन्टल जो डेटा आहे थोडंसं लेंदी आहे न्यूमेरिकल. इथे आपल्याला काय काय व्हॅल्यू लागतील. सर्वात पहिले एक्स, त्यानंतर वाय, त्यानंतर R1, त्यानंतर R2, त्यानंतर DI आणि नंतर DIचा स्क्वेअर. बऱ्यापैकी लेंदी होईल न्यूमेरिकल आहे. बघा एक्स आणि वाय. एक्स काय 35, 54, 80, 95, 73, 76, 35, 91, 83, 81. त्यानंतर नेक्स्ट वाय 40, 60, 75, 90, 70, 75, 38, 95, 75, 71. बघा आता इथे आपल्याला काय भेटेल R1, इथे काय भेटेल R2, इथे काय भेटेल DI, इथे काय भेटेल DIचा स्क्वेअर. DIचा फॉर्म्युला काय R1 मायनस R2. मग इथे सुद्धा तुमच्या व्हॅल्यू रिपीट आहेत, त्यानुसार इथे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. बघा टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे n इज इक्वल टू 10. म्हणजे आपल्याला मॅक्झिममकडून मिनिममकडे जायचं आहे. म्हणजे मॅक्झिममला आपण 1 रँक देऊ, मिनिममला 10th रँक देऊ. आता बघा एक्सच्या डेटासाठी इथे आपण रँकिंग करू. बघा एक्सच्या डेटासाठी सर मॅक्झिमम व्हॅल्यू कोणाची आहे. बघा मॅक्झिमम व्हॅल्यू इथे 95.
डेटा जरा मोठा आहे म्हणून इथे मे बी मार्क करतो थोडंसं मी इथे, नाही केलं चालेल पण केअरफुली तुम्ही इथे कॅल्क्युलेशन करा. मॅक्झिमम व्हॅल्यू काय 95. तर संबंधीसाठी मी इथे मार्किंग करतो 95 मॅक्झिमम आहे. मग याला रँक इथे 1 करतो. त्यानंतर 91 आहे, बघा 91 आहे, त्याला रँक 2. त्यानंतर 83 आहे, रँक 3. त्यानंतर 81 रँक 4. त्यानंतर 80 रँक 5. नंतर 76 आहे, रँक 6. 73 रँक 7. देन 54 रँक 8. 35 रिपीट आहे इथे. 35 रिपीट आहे म्हणजे काय होईल, इथे 9 आणि इथे 10. इथे 9 10 करा किंवा इथे 9 इथे 10 करा ते चालेल. आता बघा कुठल्या पोझिशनला आहे ते 9 आणि 10 पोझिशनला आहेत. इथे दाखवतो कसं कॅल्क्युलेशन करायचं त्याचं. बघा 9 + 10 किती वेळा रिपीट आहे, 2 टाइम्स रिपीट आहे. बघा आता त्याची पोझिशन काय आहे 9th आणि 10, पण तो काय रिपीटेड व्हॅल्यू आहे. बघा 9 + 10 काय होईल 19 डिवाइड बाय 2 किती 9.5. इथे किती येईल 9.5. इथे यांचं पोझिशन काय येईल 9.5. रिपीटेड व्हॅल्यू होती. बघा ही व्हॅल्यू तुमची काय होती, रिपीटेड होती. हिला मार्क करून ठेवतो फक्त माझ्या समज याच्यासाठी. ही व्हॅल्यू रिपीटेड होती. सेम वायचं कॅल्क्युलेशन करू. आता बघा वायमध्ये मॅक्झिमम कोण आहे, वायमध्ये मॅक्झिमम 95, याला रँक 1 येईल. वायमध्ये कोण आहे मॅक्झिमम 95, त्याला रँक 1. त्यानंतर 90ला रँक 2. 90ला रँक 2. त्यानंतर 75 3 टाइम्स रिपीट आहे. 75 तुमचा 3 टाइम्स रिपीट आहे. बघा हे थोडंसं इथं लक्ष द्या, फक्त हायलाईट करून ठेवतो याला. 75 3 टाइम्स रिपीट आहे. सर्वात पहिले काय येईल 95 तुमचा मॅक्झिमम आहे. 95ला रँक 1 येईल. त्यानंतर 90ला रँक 2 येईल. 75 3 टाइम्स रिपीट आहे म्हणजे ते काय येईल 3, नंतर 4th, नंतर 5. याचं कॅल्क्युलेशन पहिले करून घेतो. काय पोझिशन आहे 3rd, 4th आणि 5th. बघा 75ची पोझिशन काय आहे 3rd, 4th आणि 5th. किती वेळा रिपीट आहे 3 टाइम्स रिपीट आहे. बघा मी काय होईल 3 + 4 + 5 डिवाइड बाय 3 4. म्हणजे प्रत्येकाची इथे पोझिशन काय येईल तिथे 75ला काय येईल 4. 75ला काय येईल 4. 75ला काय येईल 4. बघा ऑलरेडी आपण 5th पर्यंत गेलेलो आहे बरोबर. 3rd, 4th, 5th पर्यंत केलेलं आहे आणि त्यांचं ॲव्हरेज किती आला तुमचा 4. आता 5thच्या पुढची व्हॅल्यू घ्यायची आहे, नंतर रँक आपली चुकेल. बघा 71. मग ऑलरेडी 5th पण झालेलं आहे आपलं. 5th नंतर इथे 6. 71ला 70ला 7. त्यानंतर 60ला 8. 40ला 9. 38ला 10. बघा आता ह्या रिपीटच्या व्हॅल्यू ते लक्षात ठेवा फक्त. DIची व्हॅल्यू म्हणजे काय R1 - R2. DIची व्हॅल्यू काय R1 - R2 म्हणजे 9.5 - 9. 9.5 - 9 0.5. 8 - 8 0. 5 - 4 1. 1 - 2 -1. 7 - 7 0. 6 - 4 2. 9.5 - 10 -0.5. 2 - 1 1. 3 - 4 -1. 4 - 6 -2. DIचा स्क्वेअर म्हणजे 0.5चा स्क्वेअर किती येईल 0.25. 0चा स्क्वेअर 0. 1चा स्क्वेअर 1.
-1चा स्क्वेअर 1, 0चा स्क्वेअर 0, 2चा स्क्वेअर 4, -0.5चा स्क्वेअर 0.25 पॉझिटिव्ह, 1चा स्क्वेअर 1, -1चा स्क्वेअर 1, -2चा स्क्वेअर पॉझिटिव्ह 4. समेशन ऑफ DI त्याचा स्क्वेअर. ॲडिशन करू 0.25 + 1 + 1 + 4, 0.25 1 + 1 + 4 प्लस 0.25 + 1 + 1 + 4, 12.5. सर्वात आता काय करू, सर्वात पहिले करेक्शन फॅक्टर जो आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू. ॲडजस्टमेंट फॅक्टर F = m × m² - 1 / 12. F = कोण रिपीट झालेला आहे, F35 आणि F75. F35 + F75 किती वेळा रिपीट झालेले आहेत. F35 2 टाइम्स, म्हणजे m ची व्हॅल्यू इथे काय आहे 2, आणि F75 3 टाइम्स, 2 टाइम्स आणि 3 टाइम्स. बघा F35 m × म्हणजे बघा m ची व्हॅल्यू किती आहे 2, 2 × 2² - 1 / 12 प्लस इथे m ची व्हॅल्यू किती 3, 3 × 3² - 1 / 12. बघा Fचं कॅल्क्युलेशन करू. 2 × 2² - 1 / 12 त्याला 0.5 प्लस 3 × 3चा स्क्वेअर - 1 / 12 किती आलं 2. 2 + 0.5 किती येईल 2.5. बघा स्पिअरमन्स रँक कोएफिशियंट ऑफ करिलेशन आरचा फॉर्म्युला काय 1 - 6 ब्रॅकेटमध्ये समेशन ऑफ DI² + F / n³ - n. R = 1 - 6 समेशन ऑफ DI² 12.5 + 2.5 / टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहे 10, 10³ - 10, 10³ - 10. बघा 12.5 + 2.5 / 10³ - 10, सॉरी 12.5 + 2.5 × 6 / 10³ - 10. 1 - आन्सर 0.909. 0.909 एकदम सिंपल आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट असेल का कशा प्रकारे व्हॅल्यू रिपीट झाली, कशा प्रकारे रिपीटचं कॅल्क्युलेशन आलं, तर ऑलरेडी तसा मी अजून एक व्हिडिओ बनवेल का अशा एक रिपीटेड व्हॅल्यूचा, आणि ते अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल का तुम्हाला ते काही डाऊट आले नाही पाहिजेत. पण मोस्टली इथे बघा तुम्ही रिपीट करून व्हिडिओ बघू शकता. इथे काही डाऊट असेल मला जरूर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू.